ओम श्री राम समर्थ. पुस्तकाचे नाव चैतन्य परीस. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. विचार, शिकवण आणि अभ्यास. लेखकाचे नाव श्री विनीत विनायक जोशी. प्रस्तावना. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ श्री रामदास स्वामी असे अनेक संत महाराष्ट्र भूमीत जन्माला येऊन ही भूमी पावन करून गेले. विठ्ठलाचे नाम, श्रीरामांच्या नामाने दशदिशा पावन झालेल्या अशा या संतभूमीत रामनाम गर्जत ठेवणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हेही थोर संत होऊन गेले. सद्गुरू श्री तुकामाईंनी त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाम दिले व श्रीराम नामाचा प्रचार कर अशी आज्ञा केली. श्री महाराजांनी आयुष्यभर रामनामाचा प्रचार करून कितीतरी सामान्य जनांना उद्धरून नेले. स्वतः प्रभू रामचंद्रांसारखे आदर्श आचरण ठेवून मगच लोकांना उपदेश केला. आज श्री गोंदवलेकर महाराज म्हटलं की सगळ्यांच्या मुखी येतं ते म्हणजे नाम, आणि दुसरे म्हणजे श्री महाराजांनी परमार्थ अगदी सोपा करून सांगितला आहे असे आदर मिश्रित कौतुकाचे बोल. श्री महाराजांनी दिलेलं नाम आणि केलेला उपदेश यामुळे प्रत्येक जीवाचा शेवटचा दिवस गोडच होणार असा हा उपदेश अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि आचरणात आणता यावा या हेतूने अधिकच सोपा करून सांगण्याचे कार्य श्री विनीत विनायक जोशी यांच्याकडून श्री महाराजांनी करवून घेतले आहे. नावाप्रमाणेच विनम्र, मृदू, प्रेमळ अंतःकरणाचे, श्री महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवणारे, श्री महाराजांचा उपदेश आचरणात आणणारे, श्री महाराजांची आत्यंतिक कृपा प्राप्त झालेले, श्री महाराजांचा परिश स्पर्श लाभलेले श्री विनीत जोशी यांनी प्रेमानं ही सेवा केली आहे. श्री महाराजांनी भक्तांना विविध विषयातून परमार्थ उलगडून सांगितला आहे. त्या विषयानुरूप प्रकरण तयार करून त्या विषयाशी निगडीत वचने एकत्र करून देणे ही अवघड गोष्ट श्री महाराजांच्या कृपेने श्री विनीत जोशी यांनी केली आहे. ही निश्चितच गुरुकृपा आहे. चैतन्य परीस हे पुस्तक सर्वसामान्यांना, भक्तांना अतिशय उपयुक्त ठरेल. श्री महाराजांचा परिस्पर्श त्यांनाही लाभेल अशी माझी श्रद्धा आहे. अशीच अधिकाधिक सेवा श्री विनीत जोशी यांच्या हातून घडावी व त्यांची पारमार्थिक प्रगती होत राहावी अशी श्रीचरणी प्रार्थना करते. सौ सरिता नरसिंह अवधानी.